आयबीपीएस बँक परीक्षा 2026 बँकिंग क्षेत्रात ज्याला आपलं करिअर करायचं असेल त्यांच्याकरता एक सुवर्ण संधी येत आहे. कारण दरवर्षीप्रमाणे आयबीपीएस एक्झाम घेते मान्य, पण या वर्षीचे एक्झाम कधी होणार, कशा होणार, काय चेंजेस आहेत का, क्वालिफिकेशन काय लागणार, कशा प्रकारे आपण याला पुढे जाणार आहे, एक्झाम पेपर पॅटर्न काय असणार आहे, सगळं मी सांगणार आहे वन बाय वन. एक दुसरी गोष्ट, आता आयबीपीएस ची पीओ आणि आयबीपीएस ची क्लर्क या दोन कॅटेगरी वेगळ्या झाल्या आणि तसंच आयबीपीएस प्रमाणे आरआरबी ची पीओ आणि आरआरबी ची क्लर्क म्हणजे रिजनल रुरल बँक यांचं वेगळं असतं. तर मी दोन्ही दाखवणार आहे. तर एकूण या वाल्या वर्षामध्ये कधी एक्झाम होणार ते आपण बघितलं तर आपल्याला थोडस आपलं शेड्यूल प्लॅनिंग करता येतं. लगेच सुरुवात करूया बघा. आणि ही खूप चांगली संधी आहे, परत एकदा सांगतोय, आतापासून तयारी करा, भरपूर वेळ तुमच्याकडं. आणि कसं करायचं काय म्हणजे पुस्तकं सर्वात पहिले कोणती घ्यायची किंवा घ्यायची की नाही घ्यायची, टेस्ट सिरीज सोडवायची की नाही सोडवायची, सिलेबस आधी 100% पूर्ण करायचं की नाही करायचा, करायचं तर कशा प्रकारे करायचं, त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे ते सगळं मी डिस्कस करणार. ओके, मोठा व्हिडिओ नाही करणार, लहान व्हिडिओ असणार आहे. बघा, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आयबीपीएस कडून. हे आता असं दिलेलं आहे, तर हे थोडं चित्र विचित्र असतं, कुठे काय असतं काही कळत नाही ऍक्च्युली. जसं बघा, कस्टमर सर्व्हिस असोसिएटला आपण क्लर्क म्हणतो, पीओ ला प्रोबिशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी असा एक शब्द असतो, हे स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे एसओ असतो. ते थोडंसं खूप जणांना कळत नाही. आणि याच्या पुढचं पण दाखवतो हे वाला, ते हे ओरिजिनलच आहे. यालाच मी थोडं सेग्रिगेट करून समजणाऱ्या भाषेच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला आता सांगतो आहे. बघा, हे सगळं आयबीपीएस न इथपर्यंत ओरिजिनल दिलेलं आहे. हे सगळं मी एक्सप्लेन करतोय वन बाय वन. बघा, 16 तारीख 16 जानेवारी कालच जस्ट नोटिफिकेशन आलं आणि आज आपण 17 तारखेला हा व्हिडिओ घेत आहोत. बघा, आता ऑर्गनायझेशन आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन आयबीपीएस. यांच्या वेगवेगळ्या एक्झाम बद्दल हे नोटिफिकेशन आहे, ज्यामधून पीओ म्हणजे प्रोव्हिजनरी ऑफिसर, क्लर्क म्हणजे असोसिएट, त्याच्यानंतर एसओ स्पेशलिस्ट ऑफिसर आणि एक आयबीपीएस आरआरबी रिजनल रुरल बँक त्यांच्या पण एक्झाम कंडक्ट करते आयबीपीएस. तर 4 वेगवेगळ्या एक्झाम झाल्या. या आरआरबी मध्ये सुद्धा पीओ येतो, क्लर्क येतो आणि एसओ येतो. हे आयबीपीएस चे स्वतःचे म्हणजे जास्त करून असं तुम्ही समजा हे प्रायव्हेट बँका करता आहे आणि रिजनल रुरल बँका करता आहे. ठीक आहे, तर यामध्ये वेगवेगळे या ऑफिसर मध्ये पण 3 लेवल असतात, ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2, ऑफिसर स्केल 3. ऑफकोर्स याच्यामध्ये तुम्हाला हायरार्की नुसार वेटेज जास्त असणार, पे स्केल जास्त असणार, एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार वगैरे वगैरे. तर याच्या वेगवेगळ्या प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. आता काहींना इंटरव्ह्यू आहे, काहींना मेन्स नाहीये, काहींना नुसती प्रिलिम आहे, काहींना प्रिलिम आणि मेन्स दोन्ही आहे. तर ते वाला बघूया. 16 जानेवारी 2026 ला नोटिफिकेशन आलं होतं. हे तुम्हाला ओरिजिनल वेबसाईट www.ibps.in वर भेटणार. आता बघा, या 3 एक्झामचं मी बायफर्गेशन करतो. आयबीपीएस पीओ यांच्या डेट असणार आहे ऑनलाईन प्रिलिमिनरी. 2 एक्झाम असतात, एक प्रिलिमिनरी एक्झाम आहे, एक मेन्स आहे, जी 22 आणि 23 ऑगस्टला होणार आहे आणि मेन्स होणार आहे ऑक्टोबरला. म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर लगभग 2च महिने तुमच्यामध्ये आहे. तर आता तुम्ही पहिले मेन्सचा अभ्यास करा. एक दुसरं, आयबीपीएस ची स्पेशलिस्ट ऑफिसर आहे, त्याची पण प्रिलिम आणि मेन्स असते, ती 29 ऑगस्ट आणि 1 नोव्हेंबरला होणार. आणि त्यानंतर आयबीपीएस ची क्लर्क आहे, ज्याच्याकरता सर्वात जास्त फॉर्म अप्लाय केले जातात, त्याची पण प्रिलिम आणि मेन्स असते, ती 10 आणि 11 ऑक्टोबर आणि 27 डिसेंबर. म्हणजे सुरुवात इथून होत आहे, मग इथं आणि मग इथं प्रिलिम नुसार सेम ऍज पर मेन्स. तर या 3 डेट्स तुम्ही ह्या लिहून घ्या. ठीक आहे. दुसरं, या आरआरबीचे आहे, आरआरबीचे प्रिलिम, आरआरबीचं मेन्स आणि आरआरबीचं तुम्हाला सिंगल एक्झाम काय काय एक्झाम आहे. तर हे जे सिंगल एक्झाम आहे ना, हे ऑफिसर स्केल 2 आणि 3 ला, यांना 1 ची गरज नाही, प्रिलिमची गरज नाही, त्यांचं सरसकट असतं, म्हणजे एकच एक्झाम असते. तर ती 20 डिसेंबरला होणार. बाकीचं जे प्रिलिम आहे याच्यामध्ये ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क वाले, याला क्लर्क म्हणतात, फक्त आता शब्द थोडा बदललाय, ऑफिस असिस्टंट म्हणतात. आणि हा याचीच मेन्स इथं ही वाली 22 नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. ओके, या डेट्स. आता बघा, हे तर झालं सगळं डेट्स नुसार. ओरिजिनल फॉर्म अजून यायची बाकी आहे. अरे, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक्झाम, आता एवढं लवकर थोडी येतात, जानेवारी चालू आहे तशी. फक्त कॅलेंडर त्यांनी सांगून दिलं की आपल्याला तशा प्रकारे तयारी करावी लागणार. तर पहिल्यांदाच थोडंसं सांगून देतोय मी की फक्त ग्रॅज्युएशन डिग्री लागते सगळ्यांना. एक कोणतंही ग्रॅज्युएशन असो,
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, काही काही असो. आणि तुम्ही रेग्युलर करा किंवा डिस्टन्स करस्पॉन्डन्स करा, ओपन युनिव्हर्सिटी मधून करा, इग्नू मधून करा, शिवाजी युनिव्हर्सिटी मधून करा, त्याने काय फरक पडत? इट डझंट मॅटर. तुम्हाला नुसतं ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि इवन नो मिनिमम पर्सेंटेज, तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये 50%च पाहिजे, 60%च पाहिजे, पासच पाहिजे, पहिल्या झटक्यात पाहिजे, दुसऱ्या झटक्यात नको, असं काही नाहीये. नथिंग. तर सर्वस्वी एक्झाम आहे, कोणीही कोणत्या बॅकग्राऊंडचा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी. आता काही अजून एक प्रश्न निर्माण होऊ शकतात ऍडिशनल, की सर मी तिसऱ्या वर्षी, आता तर चालेल का? बघा, तिसऱ्या वर्षीची एक्झाम जर तुमची झाली या जून जुलै पर्यंत, तोपर्यंत रिझल्ट येऊन जातो, तर तुम्ही देऊ शकता. पण ऍपरिंग वाल्यानी रिझल्ट पाहिजे तुमचा, मार्कशीट, कारण की मार्कशीट लागते फॉर्म भरायला. आता पुढं थोडस मी डेटा दाखवून देतो बघा. अशाच प्रकारची तुमची एक्झाम असणार आहे प्रिलिमची आणि मेन्सची. ओके, वन बाय वन दाखवतो. हे वाला आता जर म्हणजे तसं तर 100% काय 99.99% चेंज नाही होणार, असंच असणार आहे, तरी दाखवून देतो. तुमच्या प्रिलिम मध्ये 3 विषय असणार आहे, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. एक ह्या एक्झाम तुम्ही मराठीमध्ये पण देऊ शकता, टेन्शन नका घेऊ. इंग्लिश बाय डिफॉल्ट लँग्वेज असते, बाकीचे तुम्ही मराठीमध्ये पण देऊ शकतात. आता ही समजेवी बात आहे की इंग्लिश लँग्वेजचा पेपर इंग्लिशमध्येच येणार, पण बाकी अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता, नो इश्यू. ठीक आहे. दुसरं, याच्यामध्ये 30 क्वेश्चन, 35 आणि 35 म्हणजे तुम्ही एक बघितलं का, 100 पैकी 70 मार्क नुसतं अंकगणित आणि बुद्धिमत्ते करताय. हे मजा आहे भैया. त्यामुळे म्हणतोय परत परत, विदाउट मॅथ्स रिजनिंग तुम्ही पास नाही होऊ शकत आजकालच्या एक्झाम. तर मार्क्स पण तेवढेच आहे, 100ला 100, 1 मार्काला 1. आणि इथं कॅटेगरीनुसार असतं, म्हणजे पहिले 20 मिनिटं हे चालू होणार, आणि मग हे एकदा 20 मिनिट संपले की तुमचा हा सेक्शन क्लोज होऊन जाणार, मग तो परत रिअटेम्प्ट नाही करता येणार. तसं सेक्शन वाईज टाइम पण आहे आणि सेक्शन वाईज तुम्हाला कट ऑफ पण आहे. म्हणजे मिनिमम या 30 पैकी काहीतरी 10 घेतले पाहिजे, मिनिमम 35 पैकी 9-11 घेतले पाहिजे, असं काहीतरी आहे ओपन कॅन्डिडेट नुसार. मग बाकीच्यांना थोडे 1-2 मार्क कमी कॅटेगरीनुसार. ठीक आहे, आणि ते भेटूनच जातात. आणि नुसतं ते भेटले की पास होतो असं नाही, रिअल कट ऑफ तर त्याच्यापेक्षा जास्त असतो. ठीक आहे. हा, ते असा प्रकारचं एक्झाम आहे. 60 मिनिटं टोटल, 1 तास आहे. निगेटिव्ह मार्किंग असते, सांगतो पुढं. दुसरं, प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला पास व्हायचंय, सेक्शन मध्ये पास व्हायचं आहे. त्यानंतर हा मेन्सचा आहे. मेन्स मध्ये पण ऑब्जेक्टिव्ह आहे, कोण बनेगा करोडपती. इथं फक्त थोडस जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस वाढतं. याच्या सुद्धा नोट्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकणार, बॅच घेतली तर. ऑफकोर्स बॅच वाल्यांनाच भेटणार. दुसरं, जनरल इंग्लिश तेच आहे, फक्त रिपीट होतं. ॲबिलिटी तेच आहे, रिझनिंग रिपीट होतं. ऍप्टिट्यूड तेच आहे, रिपीट होतं. फक्त नंबर ऑफ क्वेश्चन रिशफल होतात. इथं 40 क्वेश्चन हे वाढतात. हे 40 झाले. पहिले जे किती होते बघा, पहिले याच्यात 30 होते, 30चे 40 झाले. आणि हे 35-35चे बघा, 35-35चा हा 40 म्हणजे हा 40, 5 मार्क वाढला रिझनिंगचा. मॅथ्स तेवढाच राहिला, तर टोटल 155. आणि हे 200 मार्क्स. आणि तुम्हाला टाइम स्लॉट दिलेला आहे वेगवेगळा, तर तेवढ्या टाइम मध्येच तेवढे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. एकदम सोपा पेपर पॅटर्न आहे, काही जास्त अवघड नसतं. कट ऑफ पण एवढा लागत नाही. ठीक आहे, सांग तुम्ही त्याच्याबद्दल पण. ओके, तर हे तुम्हाला कोणकोणते विषय आहेत, कसे आहेत, पेपर पॅटर्न काय आहे, एक्झाम पेपर पॅटर्न काय आहे, सगळं कळालं. सगळं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. काही इकडं तिकडं अजून थोडं रिसर्च करण्याची गरज नाही. इथं निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग, जशी आपली एमपीसी ला असते, कंबाईन राज्यसेवेला. ठीक आहे, त्यामुळं टेन्शनचं नाही, ते आपल्याला सवय आहे. त्याच्यानंतर आता आयबीपीएस क्लर्क एक्झामचं 2024 पर्यंतचा मी डेटा दाखवतो. ठीक आहे, तर याचं ट्रेंड अनालिसिस तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे आणि कोणते चॅप्टर रँक वाईज तुम्हाला जास्त विचारले गेलेले आहे. खूप महत्वाचं सेशन आहे. याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला खाली कुठे भेटणार मी सांगतो, पहिले बघून घ्या. मी इथं बाजूला सरकतोय बघा, हे पण हे बाजूला केलं मी. आता इथं भले तुम्हाला छोटं दिसत असेल, ठीक आहे, तर याची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. आत्ताच सांगू देतो, ऍपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून ऍप डाउनलोड करा, त्याच्यातून फ्री कंटेंट मध्ये जा. तिथं मी आयबीपीएस 2026 नावाचा वेगळा सेपरेट फोल्डर बनवलेला आहे, त्याच्यात तुम्ही जाऊन तो चेक करा. ठीक आहे, तर हे आयबीपीएस क्लर्क प्रिलिमचा आहे आणि आयबीपीएस क्लर्क मेन्सचा आहे. तर हा टोटल डेटा तुम्हाला 20, 21, 22, 23, 24 5 वर्षाचा दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कळून जातं की सर्वात जास्त सपोज आता हे पॅराजंबल आहे, तर पॅराजंबल 5 क्वेश्चन आले, पण पहिल्यांदा येत नव्हते, मग परत येत नव्हतं असं. तर हे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. आता बघा, पहिले 8, 8, 8, मग 7, 7, 8 असं. तर याने तुम्हाला अंदाज येतो
हे झालं आयबीपीएस क्लर्कचं. पण त्याच्यानंतर आयबीपीएस क्लर्क प्रिलिम एक्झाम, मेन्स एक्झाम थोडं मोठं केलेलं आहे बघा. हे क्वांटिटेटिव्ह, हे आहे इंग्लिश लँग्वेज, इथं लिहिलंय बघा इंग्लिश. सेम प्रिलिम आणि मेन्स आयबीपीएसचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे अंकगणित मोठं केलेलं आहे थोडं. त्यानंतर नेक्स्ट सेम आहे, फक्त त्याला पुढे घेतलेलं आहे मी मोठं मोठं करून. त्यानंतर हे डेटा इंटरप्रिटेशन, याला एक वेगळा वेटेज आहे. त्यानंतर येतो रिझनिंग एबिलिटी. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, सगळे चॅप्टर नेम आणि त्याच्या पुढे काय काय दिलेलं आहे हे सगळं दिलेलं आहे. याची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल, टेन्शन नका घेऊ. आणि हा सेंटर पुढे जाऊन तुम्हाला कोणतं निवडायचं ते आत्ताच दाखवतो, असेच सेंटर असणार आहे तुम्हाला. अजून परत एकदा सांगतो, फॉर्म आलेले नाही, आल्यावर मी तुम्हाला नोटिफाय करेल. नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. टेलिग्राम चॅनल खाली लिंक मध्ये दिलेलं आहे. तर महाराष्ट्र मधलं अहिल्यानगर जे पहिले अहमदनगर होतं, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद होतं, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी एवढे. आणि हे मेन्सचे. तर म्हणजे लगभग यांनी सर्व महाराष्ट्र कानाकोपऱ्यातलं कव्हर केलेलं आहे. आता तुम्हाला जवळपासच भेटेल. आणि आयबीपीएस मध्ये भेटतं, जे आपण अप्लाय करतो ते आपल्याला भेटतं. तर थोडं रेल्वेमध्ये, स्टाफ सिलेक्शन मध्ये किंवा इकडं TCS आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये, सरळ सेवामध्ये घेतलं हे होतं, आपल्या हे केलं होतं, पण त्यांनी दुसरंच भलती 500 किलोमीटर दूर पाठवलं. इकडं असं गोंधळ होत नाही. ठीक आहे. तर सिलेबस बघून घ्या. हा क्लर्कचा सिलेबस आहे. आता क्लर्क म्हणा किंवा पीओ म्हणा, सिलेबस एकच असतो. तर हा इंग्लिशचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस तुम्हाला लागणार आहे, ह्याचे मी नोट्स तुम्हाला देऊन टाकणार. क्लर्क रिझनिंगचा अवेलेबल सिलेबस आहे. ठीक आहे. नॉन व्हर्बल, व्हर्बल दोन्ही दिलेले. इंग्लिशमध्ये जरी दिले टॉपिक तरी तुम्हाला ते मराठीत येतात. आणि हा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अंकगणिताचं दिलेलं आहे. एकूण 26 एवढं तर तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. हा जास्त मला मोठा करायचा नव्हता व्हिडिओ, इथं मी थांबतो. परत एकदा सांगतो, अजून काही डाऊट असेल तर मला सांगा. प्रत्येकाच्या मी डेट्स तुम्हाला एक्झॅक्टली दिलेले आहे, त्या जाऊन बघा. इवन आपलं ऍप तुम्ही जेव्हा डाउनलोड करणार तेव्हा तिथं वेगवेगळ्या अशा लाईव्ह बॅचेस तुम्हाला भेटणार. परत एकदा सांगतोय, या आपल्या बँकिंग करता एक सेपरेट बॅच आहे. ऑलरेडी 2025 करता मी घेतली होती, आता 2 महिन्यापूर्वी झाली ती. तर ती बॅच तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकतात. वर्ल्ड बेस्ट सगळं कव्हर केलंय मी त्याच्यात. सर्व तुम्हाला इंग्लिशच्या नोट्स पण देणार, बँकिंग जनरल अवेअरनेसच्या नोट्स पण देणार फ्री ऑफ कॉस्ट. जरी तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंगचं बॅच घेत असाल, त्याचे तर व्हिडिओ सेशन आणि त्याची प्रॅक्टिस सेशन, टेस्ट सिरीज सगळं तर मी देतोच आहे, पण त्यासोबत इतर विषयाचं पण देतोय, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी सेल्फ स्टडी करू शकतात. आणि फक्त फीस भरा मॅथ्स रिझनिंगची, पण बाकीचे विषय पण शिकून घ्या. ठीक आहे. काही जर डाऊट आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट आहे, तिथं म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.